प्रकरण 4. बहुजन हिताय बहुजन सुखाय. ऑडिओ क्लिप नंबर 2. नांदा सौख्यभरे. कोल्हापूरला एकदा 1968-69 साली GA सर्कस आलेली होती. तिचे मालक मुसलमान होते आणि व्यवस्थापक होते टी सुंदरम नावाचे एक मद्रासी हिंदू गृहस्थ. या व्यवस्थापकांचं सर्कशीतल्या एका मुलीवर प्रेम होतं. तिच्याशी लग्न करू इच्छित होते, परंतु मालकाचा, विशेषतः मालकाच्या मुलाचा त्याला विरोध असल्यामुळे बिचारे व्यवस्थापक चिंतेत होते. काही कामानिमित्त टी सुंदरम तिथल्या पब्लिसिटी ऑफिसमध्ये गेले असताना तिथे त्यांनी एका सत्पुरुषाचं छायाचित्र बघितलं. त्याच वेळी मालकांना श्री जयंतराव पवार यांनी विचारलं, काय हो, माझ्या गुरुला म्हणजे छायाचित्राकडे बघून बोट दाखवून तुमच्या सर्कशीला घेऊन जाणार आहात का? आज माझे हे गुरु इथे येणार आहेत. व्यवस्थापक तिथून परतत असताना योगायोगाने त्यांना रस्त्यात एक गाडी दिसली. तिच्यातील व्यक्तीला त्यांनी मघाशीच पाहिलेल्या छायाचित्रावरून ओळखलं. गाडी कुठे जाते यावर त्यांनी लक्ष ठेवलं. ती श्री RY शिंदे यांच्या दाराशी थांबलेली त्यांना दिसली. त्यांच्या घरी जाऊन छायाचित्रातल्या त्या व्यक्तीला त्यांनी निमंत्रण दिलं. श्री पवार यांचे गुरु हरिकाका यांनी निमंत्रण स्वीकारलं. सर्कस बघत असताना व्यवस्थापकाचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिचं काम सुरू झालं. त्याबरोबर काका म्हणाले, या मुलीबरोबर श्री टी सुंदरम यांचं लग्न होणार. काकांना पूर्वसंदर्भ काहीच माहिती नव्हता. त्यांच्या उद्गारांनी सारेच चकित झाले. व्यवस्थापकाला ज्यावेळी हे कळलं त्यावेळी ते काकांच्या सुखद भविष्याने मोहरूनच गेले. परंतु त्यांनी वास्तव अडचणींची कल्पना काकांना मोठ्या आपुलकीने सांगितली. हरिकाका सर्कशीच्या मालकाला भेटले, त्याची समजूत काढली. विशेष विरोध असलेल्या त्यांच्या मुलालाही बोलावून लग्नाचा मुहूर्त काढून काका मगच परतले. हा विवाह सोहळा बेळगावच्या मारुती मंदिरात मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. लग्नपत्रिका काकांच्या नावेस निघालेली होती. सजलेले 14 हत्ती, उंट अशी भव्य मिरवणूक जवळजवळ 2 फर्लांगाची. काकांचे असंख्य शिष्य आणि हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने कार्याची तर धमालच उडवून दिली. हा लग्न सोहळा प्रत्यक्ष बघणारी, त्याची सुखद स्मृती जपणारी माणसं आजही बेळगावात आहेत. श्री विनू अण्णा दंडगे यांच्या मुलीसाठी स्थळं बघायला प्रारंभ झाला होता, मात्र यश कुठेच येत नव्हतं. विनू अण्णांच्या पत्नी त्यामुळे सदैव काळजीतच असायच्या. वास्तविक त्यांना हरिकाकांचा, नात्याने ते मामा असल्याने समर्थ असा आधार होता, परंतु त्यामुळेच तर त्यांना विचारण्याची काही हिंमत होत नव्हती. काकांच्या नजरेतनं त्यांची चिंता काही सुटलेली नव्हती. एकदा अशाच संचित बसलेल्या असताना काका त्यांना म्हणाले, चिंता कशाला हवी आहे, गळ्यात सरी आणि गावात फेरी. त्यावेळी त्यांना त्यांच्या म्हणण्याचा अर्थच कळलेला नाही आहे. आणि नंतर त्या सप्ताहात जवळच्याच नात्यातल्या मुलीशी, श्री BL कुलकर्णी यांच्याशी विनू अण्णांच्या मुलीचं लग्न ठरलं. काकांच्या बोलण्याचा उलगडा आत्ताच त्यांना झाला. श्रीधर पंतांच्या म्हणजे हरिकाकांच्या पुतणीच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्यांच्याकडे दरवर्षी व्यास पौर्णिमेचा उत्सव होत असतो. तोही नजीक येऊन ठेपलेला होता. त्यातच मुलाकडून निरोप आला की मुलाच्या आईला कॅन्सर झाला असल्यामुळे लग्नाचा मुहूर्त लवकर ठरवावा. त्यांनी तशी अटच घातली. जवळ तर पैसे देखील नाहीत, एक पै देखील नाही, तेव्हा जवळचा मुहूर्त तरी कसा ठरवायचा? श्रीधर पंत काळजीने खंगून गेले. नित्याप्रमाणे काकांच्याकडे गेले असताना त्यांना उद्देशून काका म्हणाले, इथे जे लोक बसलेले आहेत त्यापैकी जे राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव हा मंत्र म्हणतात तोच सर्वांच्या चिंता दूर करण्यास समर्थ आहे. श्रीधर पंत घरी परतले. मनपूर्वक जप करीत बसले. सायंकाळी नित्याप्रमाणे ज्या वकिलांकडे ते काम करीत होते त्यांच्याकडे ते गेले. वकिलांच्या पत्नीने श्रीधर पंतांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नासंबंधी आपणहूनच गोष्ट काढली. त्या संदर्भात वकिलांना भेटा म्हणूनही बचावलं. श्रीधर पंतांना तेवढाच धीर आला.
वकील साहेबांची भेट झाली आणि त्यावेळी त्यांनी आपणहूनच विषय काढला आणि मदतीचा हात पुढे केला. कोणताही संकोच न बाळगता आवश्यक तितकी रक्कम घेऊन जा आणि मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून मुक्त व्हा, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एका चुटकीसरशी मोठाच प्रश्न सुटला आणि व्यासपौर्णिमेच्या उत्सवासह त्यांनी मुलीचा लग्न समारंभही पार पाडला. संत ते सोयरे. गडहिंग्लजचे धोंगडे पाटील हे काकांचेच नाही. ते काकांना नेहमी घरी बोलवायत असत. एकदा त्यांच्या घरी जाण्यासाठी ते निघाले. वेळ पहाटेची. वाटेत पाटील बुवांचा मळा लागला. तिथे थोडा वेळ ते थांबले. पाटलीणबाई भल्या पहाटे मळ्यात फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. तो त्यांना काका दिसले. आपल्या मळ्याचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग करावा या विचाराने त्या भडकल्या. काकांना शिव्या मोजायला लागल्या, कारण काकांना त्यांनी यापूर्वी कधी बघितलंच नव्हतं. काकांनी शांतपणे त्या शिव्यांचा स्वीकार केला आणि एक शब्दही न बोलता ते वाट चालायला लागले. पाटलीणबाई घरी परतल्या. हरी काकांना वाटेत घोंगडे पाटील भेटले. त्यांनी काकांना घरी नेले. पाटलीणबाईंनी काकांसाठी दूध आणलं. त्यावेळी उभयतांची दृष्टादृष्ट झाली. पाटलीणबाई आता चांगल्याच वरमल्या. पाटील बुवा काकांना म्हणाले, सारं वैभव आहे पण संतान नाही. वंशवेली मांडवावर गेलीच नाही. आपली कृपा असल्यास आम्हाला मूल होईल. काका एकदम भडकले. कृपेने काय मुलं होतात आणि आत्ता या अशा वयात? पाटील बुवा मोठे चतुर, भजनाची आवड, त्यामुळे संत वचन जिभेवर. संत जे सोयरे जीवलग सांगाती, भेटता पुरती सर्व काम. हा भाव त्यांच्या मनी संचरला. काकांनी तो जाणलाही. परचिंतेने कळवळून येणाऱ्या काकांच्या मनाने त्या जोडप्यावर कृपेची पाखर घातली. त्यांना एक नियम दिला. गावातल्या एका निष्पर्ण वडाच्या झाडाला रोज पाणी घालून दर्शन घ्यायला सांगितलं. ज्यावेळी त्या वृक्षाला पालवी फुटेल त्यावेळी पाटीलबाईंना मुलं होण्याच्या आशाही पल्लवित होतील, असंही ते म्हणाले. पाटील बुवांनी काकांना दिलेला नियम आपल्या पत्नीसह मनपूर्वक पाळला. पुढे काकांची भविष्यवाणी खरीच ठरली. वर्षभरात त्यांना गोड चाहूल लागली. 7व्या महिन्यात पाटलीणबाईंना घेऊन ते काकांच्या दर्शनाला गेले. पाटील बुवा मोठे धूर्त काकांच्या चरणी माथा टेकून म्हणाले, काका मुलगा हवा. काका कडाडले. मागताना तर मूल म्हणालास, मग आता का भाषा बदलतोस? पाटलीणबाईंनी त्यावेळी पतीची बाजू सांभाळली. पुढे त्यांना मुलगी झाली, परंतु ती पायगुणाचीच ठरली. भाग्य घेऊनच जन्माला आली. तिच्या पाठीवर भाऊ झाल्यामुळे सर्वजण आनंदून गेले. धोंगडे पाटलांची ऐहिकातील इच्छा जरी एका अर्थाने पूर्ण झाली असली तरी त्याचा खरा लाभ म्हणजे त्यांच्यावर झालेला भक्तिभावाचा संस्कार. पुढे त्यांना या मार्गाची चांगलीच गोडी लागली. 22 सप्टेंबर 1960 हा सांगलीच्या महाराजांचा 71वा वाढदिवस. या प्रसंगी महाराजांना देण्यासाठी बाबा गजबर यांनी गुरुदेव रानडे यांचे तैलचित्र भेट त्यांना द्यायचं ठरवलं. या तैलचित्राची कल्पना डॉक्टर राशिंकर यांनी सुचवली. श्रीमंत सांगलीकर महाराजांच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन भूषवणार होते. ते गुरुदेव रानडे यांचे भक्त होते, परंतु त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं? बाबांना या प्रसंगी आठवण झाली ती हरिकाकांची. त्यांच्या समवेत सांगलीच्या त्यांच्या शिष्याची विसुभाऊ चाफळकर यांची. त्यांनी विसुभाऊंना सांगावा धाडताच त्यांनी ही गोड कामगिरी मोठ्या आनंदाने स्वीकारली. सांगलीत त्या समारंभाला पोचताच महाराजांची आणि बाबांची भेट घडवून आणली. ते तैलचित्र त्यांना दाखवलं. महाराज म्हणाले, गुरुदेवांचं तैलचित्र या प्रसंगी तुम्ही आणलं म्हणजे माझ्या गुरूंची आठवणच मला तुम्ही करून दिलीत. मी आपला आभारी आहे. मी हे तैलचित्र सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अर्पण करतो. असं करण्यात आपण बरंच काही मिळवणार आहोत. तुमचं नाव, कला आणि माझी भेट योग्य ठिकाणी गेल्याचं समाधान मिळेल आणि आठवणही राहील. ठरल्याप्रमाणे बाबांनी व्यासपीठावर महाराजांना गुरुदेव रानडे यांचं तैलचित्र अर्पण केलं.
तेच तैलचित्र नंतर राष्ट्रपतींना अर्पण करण्यात आलं. ही भेट अर्पण करताना बाबांचा निर्देश महाराष्ट्रातला एक महान संत चित्रकार म्हणून करून दिला. बाबा उद्गारले, ही तर हरिकृपा, काकांच्यामुळेच हा योग आलेला आहे. काकांवरील बाबांची श्रद्धा असीमच होती आणि अनुपमही होती. सांगलीहून बाबा दुपारी निघाले. मिरजेला आले तर कोल्हापूरचे बरेच लोक समारंभातून परतत होते. बाबांच्याकडे आदराने बघतही होते. गाडी सुरू झाली. समोर बसलेला तरुण बाबांना न्याहाळत होता. बराच वेळ नुसताच दृष्टादृष्टीचा खेळ चालू राहिला. त्या तरुणाची बाबांची ओळख करून देण्याची इच्छा दिसली. त्यानं सांगितलं की मी डॉक्टर सोनार, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन आहे. या पहिल्याच भेटीने दोघंही खुश झाले. पहिल्या भेटीतच दिलेल्या निमंत्रणानुसार डॉक्टर सोनार बाबा गजबर यांच्याकडे गेले. तेव्हा हॉलमधलं हरिकाकांचं तैलचित्र दाखवत बाबा त्यांना म्हणाले, तुमचा देवावर विश्वास आहे ना? मग आज मी तुम्हाला या सत्पुरुषाकडे नेणार आहे. डॉक्टर सोनार यांच्यासह बाबा हरिकाकांच्याकडे गेले. काकांना त्यांचा परिचय करून दिला. डॉक्टर सोनार नमस्कारासाठी खाली वाकले असताना काका त्यांना म्हणाले, परदेशी केव्हा जाणार? या अकल्पित प्रश्नाने डॉक्टर चकितच झाले, कारण त्यांचं हे गुपित त्यांनी कुणालाही आजवर कळू दिलं नव्हतं. काहीशा गोंधळात पडलेल्या डॉक्टरांना काकांनी पुन्हा विचारलं, काही अडचण आहे का? माझ्या नोकरीत खंड पडू न देता माझी त्या काळातील रजा लागावी म्हणून मी सरकारकडे अर्ज केला आहे, पण अद्याप उत्तर आलेलं नाही आहे. डॉक्टर उत्तरले, मी सांगतो त्यावेळी पुन्हा एक वार अर्ज करा. मी सांगतो त्यावेळी तो अर्ज स्वतः मोठ्या पोस्टात टाका. काकांनी दिलेला सल्ला स्वीकारून ते तिथून परतले. अत्यंत चिकित्सक, बुद्धिनिष्ठ अशा पुरोगामी विचारांनी भारलेल्या डॉक्टर सोनारांना का कुणास माहिती, परंतु काकांच्या त्या 24 सप्टेंबर 1960च्या भेटीने मोहितच केलं होतं. विचारप्रवण बनवलेलं होतं. त्यांनी काकांनी दिलेल्या वेळेला अर्ज पोस्ट केला. तसंच आपल्या एका मित्राला जवळजवळ 10 वर्षांनी पत्रही पाठवलं. अवघ्या 8 दिवसांनी अर्ज मंजूर झाल्याचं पत्र आलं. डॉक्टरांनाही आनंद वार्ता केव्हा एकदा सांगेन असं बाबांना झालं. मित्राकडूनही पत्रोत्तर आल्याने पूर्वस्मृती चाळावल्या गेल्या. वयाच्या 18व्या वर्षी आईवडिलांना सोडून संपूर्ण स्वावलंबाने शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर सोनारांचं अंतरंग पूर्वस्मृतीने, त्याच्या स्पर्शाने, मातापित्यांच्या आठवणींनी ओलावून गेलं, गदगदून आलं. ते लगेच प्रथम बाबांच्याकडे आणि नंतर त्यांच्यासह हरिकाकांच्याकडे गेले. डॉक्टर सोनारांच्या आनंदाश्रूंबरोबर बाबांच्या डोळ्यात तरारलेले भावबिंदूंना काकांनी अचूक पकडलंय, टिपलंय आणि काका हसून म्हणाले, डॉक्टरांनी प्रथम लग्न करावं आणि खुशाल परदेशी जावं. यावर आपल्या मनातलं आणखीन एक रहस्य काकांनी उलगडलं. याची प्रचिती डॉक्टरांनी केली, कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या ज्योत्स्ना पाटणकर यांच्याशी विवाहबद्ध होण्याचं मनोमन त्यांनी ठरवलेलं होतं. काकांनी जेव्हा लग्न करून जाण्याचा आग्रह धरला त्यावेळी डॉक्टर सोनारांनी आपलं मन काकांच्याकडे मोकळं केलं. नंतर आपल्या भावी पत्नीला ज्योत्स्नाला घेऊन डॉक्टर काकांच्या दर्शनाला आले. डॉक्टरांची निवड पसंत आहे असं सांगूनच काका थांबले नाहीत, तर हे लग्न लवकरच व्हायला हवं असंही बजावलं आणि स्वतः या लग्न सोहळ्यात सहभागी होणार असल्याचंही सांगितलं. हरिकाकांच्या इच्छेनुसार हा विवाह समारंभ 12 मे 1961 रोजी संपन्न झाला. त्यांच्या अनेक शिष्यांसह बाबा आणि अन्य सहकाऱ्यांसह काकांच्या हातनं या दाम्पत्याच्या शिरी मंगल अक्षता पडल्या. या विवाहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काका या सोहळ्यात नुसतेच सहभागी झाले नाहीत, तर नववधूच्या पित्याची उणीवही त्यांनी भरून काढली. डॉक्टर सोनारांना जावयाचा मान मिळाला. याप्रमाणे आनंदात कोणतीही उणीव राहणार नाही याची त्यांनी जातीनेच काळजी घेतली. पुढे आपल्या मानसकन्येला, डॉक्टरांच्या पत्नीला काकांनी आई होण्याचा दिलेला आशीर्वादही फळाला आला. त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाल्यानंतर काकांनी आपल्या या नातीच्या लग्नाला हजर राहणार म्हणूनही सांगितलं.
नुकत्याच जन्मलेल्या पाळण्यातल्या त्या मुलीलाही एका अर्थाने तिच्यावरच्या कृपेची पावतीच लाभली. काकांनी दिलेला शब्द म्हणजे तंतोतंत खरा होणारच याची प्रचिती अनेकांना अनेकवार आलेली असल्यामुळे डॉक्टर सोनार यांनाही याचा प्रत्यय वारंवार आलेला असल्याने त्यांनी ते कृपामृताचं ओथंबलेले शब्द आपल्या हृदयाच्या संपुटात जपूनच ठेवले. यथावकाश डॉक्टरांच्या कन्येचा डॉक्टर उमाच्या विवाहाच्या वेळी काकांना निमंत्रण पाठवलं गेलं. वास्तविक काकांची प्रकृती फारशी बरीही नव्हती. तरीही आपल्या लाडक्या भक्ताचा श्रद्धाभाव जाणून आपण दिलेल्या वचनाची काकांनी पूर्ती केली. 24 मे 1983 रोजी मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्याला उपस्थित राहून शुभ आशीर्वाद दिले. डॉक्टरांच्या निस्सीम श्रद्धेसाठी ते धावून गेले. वास्तविक सुमारे पाव शतकापूर्वी दिलेलं आश्वासन पाळण्याचं आणि त्याचं डॉक्टर सोनारांनी स्मरण ठेवायचं तसं बंधन कुणावरही नव्हतं. परंतु परस्परांच्या प्रेमरज्जूंनी ते मात्र पाळलं गेलं. श्रद्धाभक्ती बळानेच काकांना तिकडे खेचून नेलं. आत्मबलाची महत्ता. कोल्हापुरात हरिकाकांचे अनेक डॉक्टर भक्त आहेत. अनेकांनी स्वतःचे सुसज्ज दवाखानेही थाटलेले आहेत. परंतु काकांनी एक दिवस कुणालाही कळू न देता तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन एका ऑपरेशनसाठी स्वतःचं नाव नोंदवलं. ऑपरेशननंतर आवश्यक असणारी स्वतंत्र खोलीही नोंदवून ठेवली. नोंदबुकातलं हरिकाकांचं नाव बघून डॉक्टर्स, सिस्टर सारे चकित झाले. कारण ते सर्वच लोक हरिकाकांना जाणून होते. त्यांचा अन्य डॉक्टरांशी असलेला संबंध त्यांना माहीत असल्यामुळे त्यांना या प्रकारचं विशेष नवल वाटलं. समाजाची निरपेक्ष सेवा करणाऱ्या, प्रत्यक्ष कृतीने आपल्या लोकांना आदर्श दर्शविणाऱ्या या महात्म्याबद्दल त्यांना आदरच वाटला. ठरलेल्या दिवशी, ऑपरेशनच्या आदल्या दिवशी हरिकाकांना विनू अण्णा, डॉक्टर सूर्यवंशी, बाबा गजबर आणि काही भक्त दवाखान्यातल्या स्वतंत्र खोलीत भेटले. त्यापैकी काही डॉक्टर होते. त्यांच्या मनाला खंत पोचत होती. या सेवेची संधी काकांनी आपल्याला द्यायला हवी होती. एकही पैसा न घेता आपण सेवा केली असती अशी त्यांची मनं त्यांना ग्वाही देत होती. परंतु काकांच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी रुजलेलं होतं. त्यांच्या मनाचा थांग सहजासहजी कुणालाच लागत नव्हता. हरिकाकांना बघण्यासाठी प्रमुख सर्जन आले. त्यांनी काकांना तपासलं, काही औषधं पण लिहून दिली. यावेळी डॉक्टर अष्टपुत्रे यांना काकांनी विनंती केली, डॉक्टर साहेब, माझं मूळव्याधीचं ऑपरेशन तुम्ही उद्या करणार हे नक्की आहे, परंतु ते आपल्या देखरेखीखाली डॉक्टर सोनारांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आमची परस्परांची उभयतांवर श्रद्धा आहे. शिवाय आपल्यासारखे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पाठीशी असल्यावर त्यांचं आत्मबल नक्कीच वाढेल. काकांच्या या बोलातून श्रद्धाभक्तीच्या तेववणाऱ्या फुलवातींनी डॉक्टर अष्टपुत्री यांनाही उजळून टाकलं. त्यांनी काकांच्या इच्छेचा स्वीकार केला, अनुपम श्रद्धाभक्तीचा सन्मानही केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मार्च 1961ला डॉक्टर सोनारांकरवी काकांनी स्वतःचं यशस्वी ऑपरेशन करून घेतलं. श्रीकृष्णाने कुरुक्षेत्री अर्जुनाला दिलेल्या मनोधैर्याची जणू आठवण करून दिली. डॉक्टर सोनारांच्या भविष्यकाळातील असंख्य यशस्वी शस्त्रक्रियांची ही जणू काही नांदीच ठरली. कोल्हापूरचे डॉक्टर PB भद्रे एक कुशल शल्यविशारद, गेली 25 वर्ष गोरगरिबांची सेवा करणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध. आज साई सर्जरी या नावाने कोल्हापुरात त्यांचा लक्ष्मीपुरीत मोठा दवाखाना आहे. वृत्ती अत्यंत सात्विक आणि श्रद्धाळू. त्यांनी जनसेवेचं अखंड व्रत स्वीकारून ईश्वराची महापूजाही चालवलेली होती. हरिकाकांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला रानात फिरताना सड लागून एकदा जखम झाली होती. ती धुताना तिच्यावर मलमपट्टी करताना डॉक्टर भद्रे यांना एक आगळाच अनुभव येत होता. या सेवेचं भाग्य त्यांना 4 दिवस लाभलं. 27/10/58 रोजी घेतलेल्या
काकांच्या प्रथम दर्शनापासून ते एका वेगळ्याच समाधानात वावरत होते. अंगठ्याची जखम बरी होत आहे हे जाणून काकांनी एक दिवस डॉक्टर भद्रे यांना विचारलं, डॉक्टर, तुम्ही स्वतःचा दवाखाना केव्हा काढणार? डॉक्टर चमकले. गेले कित्येक दिवस त्यांच्या डोक्यात घोळत असलेला विचार काकांनी तर आता बोलून दाखवला होता. बरेच दिवसांपूर्वी पार्वती टॉकीजवळ त्यांनी जागाही घेऊन ठेवली होती. तिथेच दवाखाना उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काही अडचणींच्यामुळे डॉक्टरांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं. हे सारं त्यांनी आत्मीयतेने जीवाभावाच्या माणसांना सांगावं तसं मोकळ्या मनाने सांगितलं. आपण माझ्याकडे येऊन माझा दवाखाना पावन केलात, मला आशीर्वाद लाभला, मला सारं काही मिळालं. मग दवाखान्याची स्वतःची इमारत नाही झाली तर काय झालं? डॉक्टरांच्या या उत्तराने, त्यांच्या निरलस निर्लोभी वृत्तीने कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन या विचारांनी काका नक्कीच सुखावले असणार. हरिकाकांच्या कृपाशीर्वादामुळे डॉक्टर भद्रे यांचा आज स्वतःचा साई सर्जरी हा दवाखाना दीनदुबळ्यांना पवित्र गंगाच वाटतो. अनेकांचे दुर्धर रोग इथे येऊनच बरे झालेले आहेत. कित्येकांच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. पैसा हे ध्येय न ठेवता डॉक्टरांची ही मानसपूजा ईश्वरचरणी रुजू झालेली आहे. हरिकाकांच्या कृपेची हे छोटीशी आणि बोलकी साक्षच नाही आहे का? 1967 साली डॉक्टर सोनार परदेशातून भारतात परत आल्यावर लगेचच त्यांना हरिकाकांच्या सेवेची आणखीन एक संधी प्राप्त झाली. त्यांच्या दुणावलेल्या आत्मविश्वासाची काकांनी जणू काही परीक्षाच घेतली. याच प्रसंगी काकांचे एक शिष्य डॉक्टर जे सावंत हे त्यावेळी तिथे वैद्यकीय अधिकारी होते. त्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा निर्माण झाली. वास्तविक प्रारंभी ते काहीसे नास्तिक वृत्तीचे असतानाही काकांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना ही प्रेरणा झाली. काकांनी त्यांना तशी अनुमती दिली. डॉक्टर सावंतांनी महिम्न स्तोत्र नुसतं पाठ केलं नाही तर ते अस्खलित म्हणून दाखवून काकांची प्रशंसाही मिळवली. त्यांनी काकांची एक चांदीची मूर्ती आपल्या देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवलेली होती. त्यांनी काकांना डॉक्टर सोनारांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी नेलं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काकांचं पोटाचं ऑपरेशन ठरलं. यावेळी बाबा गजबर काही विशिष्ट अडचणींमुळे ऑपरेशनच्या दिवशी मुंबईला जाऊ शकत नव्हते. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच बाळ गजबर याला तार केली. काकांना भेटायला सांगितलं. बाळ गजबर आपल्या पत्नीसह बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेले. काकांचं ऑपरेशन चालू होतं. थोड्या वेळानंतर डॉक्टर सोनार ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगायला बाहेर आले. बाबांच्या मुलाला बघून त्यांना आनंदच झाला. बाबा डॉक्टर सोनारांनाही आपला लाडका पुत्रच मानित असत. त्यामुळे घरच्या माणसांना प्रथम आपल्या यशाची बातमी सांगताना त्यांना विशेष समाधान तर वाटत होतंच, त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासाचं तेजही झळकत होतं. काकांना हवी असलेली पावती मिळालेली होती. 1960 साली सांगलीच्या महाराजांच्या वाढदिवसानिमित्तानं रेल्वेत भेटलेले डॉक्टर सोनार आणि आत्ताचे डॉक्टर सोनार यांच्यात कितीतरी मोठा बदल झाला होता. काकांच्या कृपेची, त्याचबरोबर डॉक्टर सोनारांच्या डोळस श्रद्धेचीही त्यांच्या रूपात एक अनोखी अनुभूतीच जाणकारांना स्पर्शून जात होती, विचार करायला लावत होती. काका शुद्धीवर आल्यावर डॉक्टर सोनारांनी त्यांच्यासाठी तळमळणाऱ्या बाहेर थांबलेल्या व्यक्तींना काकांच्याकडे नेलं. तशाही अवस्थेत काकांचा लालबुंद तेजस्वी चेहरा बघून बाळ गजबर यांना अतिशय समाधान वाटलं. काकांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जवळ बोलावून घेतलं आणि निरोप दिला. बाबांना सांगा, तुमच्या लाडक्या पुत्राने डॉक्टर सोनारांनीच माझं ऑपरेशन केलं. काका अधिक बोलून शिणवून जाऊ नयेत म्हणून त्यांचं दर्शन घेऊन आलेली माणसं परतली. परत जाताना काकांच्याकडून आणखीन कितीतरी संदेश मनोमन घेऊन गेली. बाळ गजबर घरी परतले. तो त्यांना दूरध्वनीवरील संदेश मिळाला की बाबांना मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. गजबर यांनी त्वरेने कोल्हापूर गाठावं.
बाबांच्या भेटीसाठी दवाखान्यात गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील टवटवीतपणा पाहून बाळगजबर यांना आपण त्यांच्या रूपाने पुनश्च काकांचं तर दर्शन घेत नाही आहे ना, असाच भास झाला. बाबांनी मुलाला पाहताच पहिला प्रश्न केला, हरी काका कसे आहेत? काकांचं ऑपरेशन यशस्वी झाल्याचं ऐकून बाबांच्या डोळ्यातून आनंद गंगाच व्हायला लागल्या. त्यावेळी तिथे श्री लोहियाही आलेले होते. बाबांच्या पाझरणाऱ्या नेत्रांच्याकडे बघून ते म्हणाले, बाळासाहेब बघा, बाबांचं तुम्हा दोघांवर किती प्रेम आहे. बाबा हे ऐकून फक्त हसले. बाळासाहेबांनी लोहियांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. या प्रसंगी बाबांच्या पाणावलेल्या नेत्रांसमोर मूर्ती उभी होती, ती त्यांचे प्रिय पुत्र डॉक्टर सोनार यांची. त्यांना झालर होती हरी काकांच्या असीम कृपेची, त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची आणि स्नेहभावाची. यावेळी बाबांनी आदल्या दिवशी पडलेल्या स्वप्नाची हकीकत लोहियांना सांगितली. त्यांना स्वप्नात एका सत्पुरुषाने 3 वेळा मोठा लाडू प्रसाद म्हणून दिला होता. आपलं हे स्वप्न सांगताना बाबांना पुन्हा गहिवरून आलं. सद्गदित कंठाने त्यांना पुढे काही बोलवेच ना. त्यांना हरिकाकांची आठवण एवढ्या प्रकर्षाने झालेली होती की ती शब्दाविना लोहियांना देखील सहज टिपता आली. ते बाबांना म्हणाले, हरिकाकांची तुमच्यावर एवढी कृपा आहे की ते तुमची सतत काळजी वाहतात, कारण तुम्ही त्यांचे चचा आहात. लोहियांच्या या उद्गारांनी बाबा सुखावले. बाबांची चचा या अभिधानाची स्मृती चाळवताच त्यांच्या मनाने 1956 ते 57 सालात डोकावलं गेलं. कोल्हापुरात प्रथम हरिकाका आल्याचा प्रसंग पुन्हा त्यांच्या मनचक्षूंसमोर चित्रित झाला. हरिकाकांच्या एका भक्ताने त्यांना कोल्हापुरातल्या डॉक्टर मेरवाडे यांच्याकडे त्यांच्या राजारामपुरीतील बंगल्यात आणलं होतं. कारण काकांना घेऊन येणाऱ्या भक्तांचं आणि डॉक्टर मेरवाडे यांचे जवळचे संबंध होते. काकांना त्यांनी दिवाणखान्यात बसवलं आणि ते डॉक्टरांना सांगण्यासाठी आत गेले. काका एकटेच बाहेर बसले होते. तेवढ्यातच एक 8 वर्षाचा मुलगा आतून बाहेर आला. काकांनी त्याला जवळ बोलावून घेतलं. त्याला बरेच प्रश्न विचारले. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. काकांची पेशंट म्हणून डॉक्टरांची ओळख करून दिली. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. काकांनी स्वतःला काय होतं ते त्यांना तपशीलवार सांगितलं. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांना औषधंही लिहून दिली. त्यांच्या केस पेपरवर हरिकाका गोसावी, यमकन मरडी अशी नोंद झाली. पुन्हा 15 दिवसांनी भेटायला सांगून तपासणीची फी घेऊन डॉक्टरांनी त्यांना निरोप दिला. तिथून उठतेवेळी काकांनी जवळ उभ्या असलेल्या त्या लहान मुलाकडे बघून डॉक्टरांना विचारलं, याला तुम्ही दत्तक केव्हा घेणार आहात? काकांच्या या अनपेक्षित प्रश्नाने डॉक्टरांना विस्मयाचा चांगलाच धक्का दिला. स्वतःला मुलगा नसल्यामुळे या मुलाला दत्तक घ्यावं की काय, असा विचार त्यांच्या मनात अनेक दिवस घर करत होता. परंतु ही त्यांची एवढी खाजगी बाब होती की तिची चर्चा त्यांच्या मनाच्या भिंतीबाहेर अन्यत्र कुठेही झालेली नव्हती. त्यामुळे तर काकांच्या या अकल्पित प्रश्नाने त्यांना चकित करून सोडलं. त्याबरोबर त्यांच्या अंतरी या प्रथमच आलेल्या पेशंट संबंधी एक आदराची तार छेडली गेली. तिच्या स्पंदनांनाच उत्तर दिलं. आम्ही न सांगताच आपण आमच्या मनातली इच्छा बोलून दाखवलीत. हा मुलगा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, माझा भाचा. याला दत्तक केव्हा घ्यावं हेही आता तुम्हीच सांगा. मुहूर्त काढून द्या. हरिकाका हसून म्हणाले, अरे विचार करण्यात वेळ कशाला दवडता. या मुलाची मी परीक्षा घेतली आहे. डॉक्टर मेरवाडे यांना आलेला हा अनुभव कोल्हापुरातल्या सर्व डॉक्टर, वकील, जहागीरदार, सरदार एवढंच नाही तर श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांच्याही कानी गेला. त्यामुळे हरिकाकांचं दर्शन घेण्यासाठी लोक यायला लागले. लहान, थोर, गरीब, श्रीमंत या साऱ्यांनीच आपल्या काही ना काही चिंता घेऊन किंवा प्रश्न घेऊन काकांच्याकडे यावं आणि आपलं मन मोकळं करावं. अत्यंत निरलसपणे, नितळ मनाने कोणी काही प्रसाद म्हणून बरोबर आणला तर तो मोठ्या आनंदाने त्यांच्या ओट्यात घालावा. कुणाला कधी पैशाच्या रूपाने,
अन्य रूपाने मोबदला नाही मागितला आणि कोणी दिलाच तर तो न स्वीकारता त्यांचं कल्याणच करीत राहावं असा निष्काम कर्म नित्य चालू झालेला होता. कोल्हापूरकरांना काकांच्या रूपाने कल्पवृक्षच लाभला होता. डॉक्टर मेरवाडे यांनी काकांनी दिलेल्या मुहूर्तावर दत्तक विधान सोहळा साजरा केला. मेरवाडे परिवाराबरोबरच डॉक्टरांचे व्यवसायी मित्र, वकील, कोल्हापुरातले प्रतिष्ठित नागरिक आणि छत्रपती शहाजी महाराज या प्रसंगी हजर होते. महाराजांच्या बरोबर सरदार जहागीरदारही आले होते. या गर्दीत अनेकांनी काकांचं दर्शन घेतलं. काकांनी छत्रपती शहाजी महाराजांना इतर लोकांबरोबर आशीर्वाद दिला. तेव्हापासून काकांचं आणि या महालक्ष्मी महानगरीचं एक अतूट असं नातं जडलं गेलं. या करवीर नगरीची काकांची ओढ आणि इथल्या लोकांना काकांची ओढ अशा स्नेहभावाच्या धाग्यांनी हे नातं गुंफून गेलं. 1957-58 साली कोल्हापूर नगरपालिकेचे अधिकारी श्री R.Y. शिंदे आणि फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक श्रीयुत दिलीप जामदार यांनी सुप्रसिद्ध सिनेनट श्रीयुत चंद्रकांत मांढरे आणि हरिकाका यांची भेट घडवून आणली. चंद्रकांत मांढरे यांचा सिनेनट म्हणून परिचय होताच काकांनी त्यांना विचारलं, तुमचे गुरु कोण आहेत? काकांच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय द्यावं हे काही त्यांना कळेना. कारण चित्रपटसृष्टीतील त्यांचे गुरु होते श्री भालजी पेंढारकर. परंतु ज्यांनी चंद्रकांत यांचं आयुष्य घडवलं, चित्रकला आणि माणुसकी यांच्या रसायनाचं सुसंस्काराचं लेणं दिलं, ते पित्या समान असलेले बाबा गजबर हेही गुरुच होते. शेवटी त्यांनी आपल्या दोन्हीही गुरूंची नावं सांगितली. तुमच्या बाबांना तुमचे गुरु ना, त्यांना उद्या घेऊन या. काकांनी मांढरे यांना प्रेमाने अशी आज्ञा दिली. त्यांनी ती स्वीकारली, कारण काकांच्या या पहिल्या दर्शनाने ते भारावून गेले होते. त्यांच्यातले एका आगळ्या तेजाने, सामर्थ्याने ते उजळून निघाले होते. दुसऱ्या दिवशी 1958 20 ऑक्टोबरला चंद्रकांत मांढरे हे बाबा गजबर यांच्याकडे आले. त्यांना हरिकाकांच्या भेटीचा सगळा वृत्तांत कथन केला. काकांच्या भेटीसाठी चलावं म्हणून आग्रह धरला. तेव्हा बाबा म्हणाले, गोपाळ, दत्त महाराज आणि अक्कलकोट महाराज यांच्या निस्सीम भक्तीत उगीच भेसळ कशाला करायची? बाबांचा नितळ भक्तिभाव मांढरे जाणून होते. तरीही त्यांनी स्वतःची इच्छा म्हणून बाबांच्याकडे हट्टच धरला आणि त्यांच्या श्रद्धेय बाबांनी तो पुरवला देखील. बाहेर जाण्यासाठी बाबा कपडे करीत असताना त्यांचे मित्र हरिभक्त जामदार बाबा आले. पांढरा कोट, पांढरा रुमाल, गळ्यात तुळशीमाळ, कपाळाला बुक्का अशा या विठ्ठल भक्ताचं बाबांनी स्वागत केलं. सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं. पंचगंगा नदीजवळच्या तालमीचे ते संस्थापक होते. भजनाचा तर त्यांना विशेष छंद असल्यामुळे त्यांनी भजनी मंडळही स्थापन केलं होतं. सुरेल भजन गाणारे भजनी मंडळ म्हणून त्यांची ख्यातीही होती. या मंडळात अनेक लोक छत्रपतींचे कारकून आणि सरकारी नोकर होते. त्यांच्यातले श्री भणगे नावाचे गृहस्थ भजन फार चांगलं म्हणत असत. बाबांची बाहेर जाण्याची तयारी पाहून जामदार यांनी परतण्याची घाई सुरू केली. ते लक्षात येताच बाबांनी त्यांना आपण कुठे आणि का जाणार आहोत हे सांगितलं. त्यांच्या समवेत त्यांनीही यावं अशी त्यांना विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. तेव्हा बाबांपेक्षाही काकणभर अधिक आनंद श्री मांढरे यांना झाला. शिवाजी रोडवरच्या बाबांच्या घरापासून कुंभार गल्ली दत्त मंदिर जवळच असल्यामुळे बाबा मांढरे आणि जामदार पायी चालत निघाले. हरिकाका ही व्यक्ती कशी असेल या संबंधी बाबांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. तेच अंदाजाचे धागे गुंफत चालले होते. सकाळची 10ची वेळ मोठी प्रसन्न वाटत होती. बोलता बोलता दत्त मंदिराजवळच्या एका इमारतीनजीक ते येऊन पोचले. मांढरे यांच्या समवेत अंगात शर्टही नसलेल्या उघड्या वाघड्या त्या मूर्तीकडे पाहून बाबांना ते अक्कलकोटचे महाराज असल्याचा भास झाला. त्यांनी काकांना दुरूनच नमस्कार केला. काकांनी त्यांना बसण्याची खूण केली. ते स्वतः बाबांच्या जवळ बसले आणि चंद्रकांतांना म्हणाले,
हे तुमचे गुरु आमच्या रांगेतलेच आहेत. काकांचा लालबुंद तेजपुंज चेहरा बाबा न्याहाळत होते. मला नीट पाहून घ्या आणि तुम्हाला काय वाटतंय ते सांगा, असं काकांनी सांगताच बाबा उद्गारले, मला तुमचं तैलचित्र काढावं असं वाटतंय. त्यावर काका हसून म्हणाले, म्हणून तर मी तुम्हाला मला नीट पाहून घ्या असं म्हणालो. काकांच्या या वाक्यातील गर्भितार्थाने आलेल्या तीनही व्यक्तींची मतं क्षणभरातच जिंकली गेली. सर्वांच्या दृष्टीने ही अपूर्व भेट घडली. हरिकाकांनी वयाचा प्रश्न काढला. काकांनी प्रथम आपलं वय सांगितलं. तिथे असलेल्या इतर काही भक्तजनांनीही काकांनी वय विचारलं. शेवटी बाबांनाही विचारलं. बाबांनी स्वतःचं वय 65 वर्ष असं सांगताच काका म्हणाले, म्हणजे तुम्ही मला वडील आहात, म्हणजे माझे चचाच आहात. एवढं बोलून ते थांबले नाही, तर वडिलकीच्या नात्याने त्यांनी बाबांच्या पायांचं दर्शनही घेतलं. त्यांच्या या कृतीचं तिथे असलेल्या सर्व मंडळींना आश्चर्य वाटलं. चंद्रकांत मांढरे यांना आपल्या गुरुचा सार्थ अभिमान वाटला आणि आदराने त्यांची ही मान झुकली गेली. वास्तविक पाहता बाबांना हरिकाकांचं दर्शन घ्यायचं तिथे येण्यापूर्वी मनातही नव्हतं. मात्र काकांच्या पहिल्याच दर्शनाने ते असे काही मोहरून गेले की त्यासंबंधी आपल्या मित्रांना, मुलांना आणि विद्यार्थ्यांनाही सांगू लागले. काकांच्या रूपात आपण प्रत्यक्ष अक्कलकोट महाराजच बघितल्याचा अनुभव कथन करायला लागले. त्यामुळे हरिकाकांच्याकडे येणाऱ्यांची संख्या आता वाढायला लागली. एकेकाला त्याच्या कृपेची शिदोरी लाभतच गेली. बाबांच्या देवघरात कुलदैवताबरोबर कुंभार गल्लीतल्या कृष्ण सरस्वती, अक्कलकोट महाराज आणि बाबांच्या पत्नीची अशा तसबिरी होत्या. बाबा त्यांची नित्य मानस पूजा करीत असत. तिच्यात आता हरिकाकांचाही समावेश मोठ्या श्रद्धाभावाने केला गेला. एकदा त्यांनी हरिकाकांचं स्मरण करून त्यांना आपल्या नित्य मानसपूजेतून दूध पाजलं. पूजा संपवून नेहमीप्रमाणेच काकांच्याकडे गेले तेव्हा काकांनी बाबांना जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, अरे बाबा, आज मला किती दूध पाजलंस आणि त्या गरम दुधाने माझं तोंड पोळलंय बघ. काकांच्या या शब्दांनी बाबांच्या दोन्हीही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. डोळ्यांचं खरं तर बांधच फुटले. त्यातून घळाघळा भावभक्तीची मौतिकं घरंगळायला लागली. त्यांचा स्पर्श देहाला होण्यापूर्वीच काकांनी ती स्वतःच्या हाताने झेलली. काकांच्याही नेत्रातून भक्ती वात्सल्याचं चिंतामणी पाझरू लागलं. ते बाबांना जवळ घेत म्हणाले, तुम्ही तर आमचे चचा, माझे प्रिय चचा. बाबांनी त्यांच्या घरातल्या मंडळींना हरिकाकांच्याबद्दल, त्यांच्या आगळ्या व्यक्तित्वाबद्दल सांगितल्यापासून घरातल्या सर्वांनाच काकांच्या दर्शनाची ओढ लागली. आतुरता निर्माण झाली. काकांनी हे जाणलं, परंतु लहान मुलांनी या वयात साधू संतांच्या मागे लागू नये असंच त्यांना वाटायचं. कारण खऱ्या सत्पुरुषांची, संतांची ओळख पटणं या वयातच काय, परंतु तरुण वयातही अवघड असतं असं त्यांचं म्हणणं. बाबांच्या चिरंजीवांना म्हणजेच श्री बाळगजबर यांना 1952च्या 7 नोव्हेंबरला एक गमतीचं स्वप्न पडलं. त्यात हरिकाका त्यांच्याशी इंग्रजीतून बोलत होते. त्यांनी आपलं स्वप्न वडिलांना सांगितलं तेव्हा, आज मी तुम्हा उभयतांना काकांच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहे असं बाबांनी आश्वासन देताच सर्वांनाच आनंद झाला. स्वप्नात बघितलेले काका प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून बाळगजबर हरखूनच गेले. बाहेर पडण्याची वाट ते पाहतच राहिले. काकांच्याकडे गेल्यावर बाळगजबर यांच्याकडे बघून काका हसत म्हणाले, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, परंतु तुम्ही बोलला नाहीत. तेव्हा मी सांगतो, आजपासून 61 रविवार गोड्या तेलाचा दिवा लावून तांब्याभर पाण्यात कापराची पूड टाकून ते पाणी पश्चिमेला चिंचेच्या झाडाला घालत जा, म्हणजे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. घरात बाबांना आणि सर्वांना शांती लाभेल. काकांनी या कुटुंबाची अडचण अचूक टिपली. बाळगजबर यांना एका कानडी चित्रपटाच्या निर्मितीत बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याचा बाबांना होणारा त्रास हीच मुख्य चिंता होती.
आत्ता पुढचा हा भाग आपण इथे संपवूयात आणि उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 3मध्ये ऐकूयात. श्री गुरुदेव दत्त.